तर कसं काय म्हणता मित्रांनो, कालचा होता माझा बर्थडेच्या दिवशी आमच्या संग असं झालं की तुम्हाला कायच सांगू. सकाळी स्वयंपाक करता करता सरलं ना आपल्या इथं सिलेंडर आली ना, मग आपली पंचायत. मग आपलं कसं जुगाड जागाड करून पेटवा लागली चूल केली, मस्त स्वयंपाक केला त्याच्यावर. गॅस बुकिंगचा नंबर दाबू आपला काही नंबर लागत नव्हता, ओटीपी काही येत नव्हता. काही वेळा झाला ना बुकिंग, मग बाहेर काढला सिलेंडर, त्याच्यात थैलीत टाकला सिलेंडरला, बाहेर घेऊन आलो. पटापट आपली गाडी चालू करून मग निघालो आपण नांदगावला जाण्यासाठी. पण आपला हा इंडियन गॅस गावात काही भेटत नाही. काही वेळातच आपण पटापट नांदगावात आलो. काही वेळातच आपण इंडियन गॅसच्या ऑफिस पाशी आलो. ऑफिस पाशी आल्याच्या नंतर आपण बाहेरच मस्त सिलेंडर ठेवून दिला. पटापट मग मस्त अंदर गेलो. या बारीने आपल्याला पडला सिलेंडर 966 रुपयाचा. पटापट पैसे मोजून दिले. त्यानंतर आपल्याला जायचं होतं ना किराणा घ्यायला. गाडीला पटापट किक मारली, किराणा दुकानापाशी आलो. जे आपल्याला सामान लागलं ते पटापट घेऊन घेतलं. कालचा होता शनिवार, तर आपल्याला बाजारमध्ये पण जायचं होतं, कारण बरेच दिवस झाले आपण रसाचे आंबे काही खाल्ले नव्हते आणि रस पण खाल्ला नव्हता. पटापट मस्त 100चे 2 किलो आंबे घेऊन घेतले. त्यानंतर गेलो मग आपण ब्रेडवाल्यापाशी. पटापट तिथून पण मस्त ब्रेड घेऊन घेतले आणि बाजाराला पण 2-4 सामान घेऊन घेतले. मग निघालो आपण केक खाण्यासाठी. काही वेळातच आपण बेकरीमध्ये आलो. बेकरीवाल्यानं बरेच केक दाखवले, तर आपल्याला काही पसंत येत नव्हतं. मग काही वेळानं हा केक पसंत आला. आपलं सिलेंडर भरून ठेवलं होतं, मग आपण आलो सिलेंडरच्या गाडीपाशी. सिलेंडर घेतलं, थैलीत टाकलं. मग तिथून निघालो आपण घराकडे जाण्यासाठी. मला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगता आणि आपल्या आयडीला फॉलो पण करजा. घरी आलो, मस्त बर्थडे सेलिब्रेट केला. बर्थडे काही आपला जास्त मोठा होता नाही, चटणी अटपून टाकला. आणि मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल एवढ्यात काही ब्लॉग टाकतच नाही बा, तर मित्रांनो आपण कामात थोडं बिझी होतो, त्या कारणाने काही ब्लॉग टाकायला भेटले नाही.